नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण बघणार आहोत SSC बोर्डचं मॅथ 10 मॅथ सेकंडचं प्रॅक्टिस सेट 1.2 मधले जे BPT थेरमनं आपल्याला सोडवायचे आहेत ते उदाहरणं आपण आज बघणार आहोत. बघूया याच्यामध्ये जे सेकंड एक्झाम्पल आहे. इन अ ट्रायंगल PQR PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is a parallel to side RQ. म्हणजे NM हे पॅरलल आपल्याला दाखवायचं आहे RQ. ओके, गिव रिझन पण या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्यासमोर एक डायग्राम आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे ट्रायंगल आहे PRQ. याच्यामध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे ती मी या ठिकाणी ठेवली आहे. NRची 8, PMची 15, PRची 25 आणि PQची 25 असं दिलेलं आहे. हे आपल्याला सोपं जाते. या ठिकाणी सोल्युशनमध्ये आपण लिहिताना PNR हे जे पॉईंट्स आहे ते कॉलिनियर आहेत. बघा, N इज अ बिटवीन पॉईंट NR असं दिलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो PN प्लस NR इज इक्वल टू PR. ओके, म्हणजे का बरं आपल्याला इथं PNची व्हॅल्यू आपण पहिले काढूया. PNची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे का? नाही. PN प्लस NRची व्हॅल्यू दिलेली आहे 8 इज इक्वल टू PRची व्हॅल्यू दिलेली आहे 20. देअरफॉर PN इज इक्वल टू 20 मायनस 8. देअरफॉर PN इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू इथं आलेली आहे 12. आपण या ठिकाणी 12 लिहून घेऊ. देन ऑल्सो आपल्याला या ठिकाणी कॉलिनियर आहे किंवा M इज द बिटवीन पॉईंट टू PQ दिलेला आहे. म्हणून इथं सूत्र आपण लिहू शकतो PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवू. PMची व्हॅल्यू आहे 15 प्लस MQची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि PQची व्हॅल्यू दिलेली आहे 25. देअरफॉर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15. देअरफॉर MQ या A इज इक्वल टू किती भेटली आपल्याला 10. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळालेले आहेत. आपण आता आपल्याला पॅरलल त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणून आपण इथं PN अपॉन NR याची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. PNची व्हॅल्यू आहे 12 आणि NRची व्हॅल्यू आहे 8. या ठिकाणी आपण त्याला शॉर्ट फॉर्म करू. 4 3 जार 12 आणि 4 2 जार 8. याला इक्वेशन नंबर किती देऊ आपण 1. देन सेकंड आपण या ठिकाणी PM अपॉन MQ इज इक्वल टू 15 अपॉन MQची व्हॅल्यू आपण 10 शोधलेली आहे 10. 5 याला डिवाइड करू. 5 3 जार 15 आणि 5 2 जार 10. याला आपण किती देऊ सेकंड. या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड दोघांचा आपण जर विचार केला तर रेशो कसा आलेला आहे? बरोबर सेम आलेला आहे. म्हणजे PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. या ठिकाणी दोघांचं प्रपोर्शन कसं आलेलं आहे? सारखं आलेलं आहे. तर मग आपल्याला रिझन काय लिहिता येईल की बाय कन्व्हर्स ऑफ BPT थेरम. बाय कन्व्हर्स ऑफ BPT. देअरफॉर यस NM इज अ पॅरलल टू RQ. अशा पद्धतीनं आपण हे छानपैकी सोल्युशन या ठिकाणी बघितलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं फोर्थ एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. मेजर ऑफ सब अँगल इन द फिगर आर गिवन. इथं दिलेले डायग्राम आपण काढलेली आहे ABC. याच्यामध्ये APQ अँगल दिलेला आहे 60 आणि ABC अँगल दिलेला आहे 60 आणि तुम्हाला प्रूव्ह दॅट करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल इथे घ्यावं लागेल. आपण या ठिकाणी प्रूफ लिहू. प्रूफ आपल्याला बघायचा आहे. जो फर्स्ट ट्रायंगल आहे तो आहे APQ अँड सेकंड ट्रायंगल आपण घेणार आहे ABC. या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला अँगल दिलेला आहे APQ कॉन्ग्रंट टू अँगल ABC बिकॉज इट इज अ 60 degree angle, each of 60 degree angle. Okay, then
दोन्ही याच्यामध्ये अँगल ए कॉन्ग्रंट अँगल या ठिकाणी ए आपल्याला दिसतो आहे, म्हणजे हा कॉमन अँगल आहे आपण या ठिकाणी म्हणूया, आपण याला कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल APQ सिमिलर ट्रायंगल ABC. विच टेस्ट आपण करूया विद्यार्थी मित्रांनो? ए सिमिलॅरिटी टेस्ट. ओके, ए सिमिलॅरिटी टेस्ट. देन या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल असल्यामुळे त्याच्या ज्या साईड आहे त्या प्रपोर्शनमध्ये असतात. तर आपण या ठिकाणी लिहू AP अपॉन AB इज इक्वल टू AQ अपॉन काय येणार? AQ अपॉन AC. ओके, आपण लिहिणार आहे ना कॉन्ग्रंट साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, कॉन्ग्रंट सिमिलर. ओके, सिमिलर ट्रायंगल आहे, पण आपल्याला या ठिकाणी प्रूव्हमध्ये AP अपॉन PB पाहिजे आहे ना. याच्यासाठी आपण त्याला काय करूया? बाय इनवर डेन टू, म्हणजे AB अपॉन AP इज इक्वल टू AC अपॉन AQ. काय केलं आपण विद्यार्थी मित्रांनो? बाय इनवर टेंडो आपण या ठिकाणी केलेलं आहे, बाय इनवर टेंडो. देन आपल्याला लास्टला काय पाहिजे? आपल्याला या ठिकाणी AP पाहिजे है ना. मग आपण काय करू? या ठिकाणी AB मायनस AP करू, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? बाय डिव्हिडेंडो. काय करूया आपण? बाय डिव्हिडेंडो है ना. बाय डिव्हिडेंडो करताना आपल्याला काय करावं लागेल की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची सबस्ट्रॅक्शन डिवाइडेड बाय डिनोमिनेटर. ओके, देन AC मायनस AQ डिवाइडेड बाय काय या ठिकाणी AQ. मग या ठिकाणी AB मायनस AP केलं. ओके, AB मायनस AP केलं म्हणजे तुम्हाला काय भेटेल विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी PB भेटेल. काय भेटेल? PB अपॉन AP इज इक्वल टू AC मायनस AQ. जर आपण केलं तर आपल्याला काय भेटेल? QC अपॉन काय भेटेल? AQ है ना. मग आपल्याला प्रूफमध्ये काय असं विचारलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू? आपण बाय इनवर है ना, बाय इनवर टेंडो है ना. काय लिहू आपण? बाय इनवर टेंडो. AP डिवाइडेड बाय या ठिकाणी येणार PB इज इक्वल टू AQ अपॉन काय येणार? AQ अपॉन QC. हेन्स असं आपल्याला या ठिकाणी छानपैकी सोल्युशन मिळेल. 5th नंबरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं काय दिलेले बघा. इन अ ट्रॅपेझियम ABCD, इन अ ट्रॅपेझियम ABCD. ओके, देन AB इज अ पॅरलल टू PQ, देन पॅरलल टू TC असं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा इथं व्हॅल्यू दिलेली आहे. डायग्राम काढायची 3 पॅरलल लाईन्स ट्रॅपेझियमची, आणि APची व्हॅल्यू आहे 15, देन PD आहे 12, QC दिलेला आहे 14, आणि तुम्हाला इथं BQ विचारलेलं आहे. ओके, या ठिकाणी काय वापरायचं? बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. 3 पॅरलल लाईन्स याची प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी वापरावी लागेल, कारण 3 पॅरलल लाईन्स या ठिकाणी दिलेले आहे. अँड देअर ट्रान्सव्हर्सल असं या ठिकाणी प्रॉपर्टीचं नाव आहे, ते आपण इथे लिहिलेलं आहे है ना. आणि AP डिवायडेड बाय काय येणार या ठिकाणी? PD इज इक्वल टू BQ अपॉन येणार QC. आता असं दिलेलं आहे, मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवू. APची दिलेली आहे 15, PDची या ठिकाणी दिलेलं आहे 12 इज इक्वल टू BQची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, आणि QC दिलेलं आहे 14. क्रॉस मल्टिप्लाय करा. 12 मल्टिप्लाय BQ इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय 14. Therefore BQ is equal to 15 multiply 14 divided by 12
याला भाग द्या 3 ना 3 4 जा 12 3 5 जा 15. ओके, परत या ठिकाणी किती येणार 17/4 येणार. याला क्रॉस करा परत 2 ना, है ना, 2 2 जार 4. या ठिकाणी 2 2 जार 4 येईल आणि 2 ने 70ला डिवाइड केलं तर 35. परत 2 ने डिवाइड करा 35ला किती येणार 17.5 इज द व्हॅल्यू ऑफ बी क्यू. युनिट या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. ओके, अशा पद्धतीनं आपण छानपैकी उदाहरण सॉल्व केलेलं आहे. 7 नंबरचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इन अ फिगर इफ AB is parallel to DC then parallel to EF असं या ठिकाणी दिलेलं आहे. DC प्लस CD है ना, जे आहे ते अडचण आहे ना. या ठिकाणी 3 पॅरलल लाईन म्हणून आहे. द बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal असं इथे दिलेलं जी प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे. इथे व्हॅल्यूच्या दिलेल्या आहे, डायग्राममध्ये दिलेल्या आहे ना. 3 पॅरलल लाईन्स ह्या प्रॉपर्टीचं आपण या ठिकाणी सूत्र लिहू. ओके, काय येईल BD डिवायडेड बाय DF इज इक्वल टू AC डिवायडेड बाय C. अशा पद्धतीने आपण तिथं व्हॅल्यू आता याच्यामध्ये ठेवणार आहे. BDची किती आहे 8, DFची तर आहे 12 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय X. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 8 इंटू X इज इक्वल टू 4 इंटू 12 देन X इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 12 डिवायडेड बाय 8. या ठिकाणी कॅल्क्युलेट करू. 4 जार 4 2 जार 8 है ना, 2 6 जार 12. देअरफॉर X इज इक्वल टू किती आले या ठिकाणी 6 आलेलं आहे. आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारली, त्याच्यानंतर विचारलेलं आहे आता EE. ओके, देन आपण जर या ठिकाणी विचार केला 9 AE जर आपल्याला काढायचे असेल तर या ठिकाणी A, C आणि E असे 3 वर्टेक्स पॉईंट आहे. C इज द बिटवीन पॉईंट टू A. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सूत्र लिहू शकतो AC प्लस CE इज इक्वल टू AE. ओके, एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी 6 आलेली आहे, म्हणजे CEची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे 6 आलेली आहे. म्हणजे ACची व्हॅल्यू आहे 12 प्लस 6 इज इक्वल टू E. देअरफॉर AE इज इक्वल टू आपल्याला किती विद्यार्थी मित्रांनो 18. देअरफॉर X इज इक्वल टू 6 देन AE इज इक्वल टू 18 युनिट. असं आपण या ठिकाणी आन्सर सोल्युशन लिहू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 10 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. या 10 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस दिलेला आहे. म्हणजे जे बॉक्स आहे ते बॉक्स आपल्याला भरायचे आहे ॲक्टिव्हिटीचे. इन द फिगर X इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. हा जो X पॉईंट आहे हा इंटेरियर ट्रायंगल दिलेला आहे. देन पॉईंट X इज अ जॉईंट टू द वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल. हा जो X आहे तो वर्टेक्स ऑफ ट्रायंगलला जॉईन झालेला आहे, म्हणजे DE आणि Fला जॉईन झालेला आहे. देन सेगमेंट PQ is a parallel to segment D, then segment QR is the parallel to segment EF. Fill in the blanks to prove that segment PR is a parallel to segment DF. अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपल्याला भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता आपण या ठिकाणी छानपैकी प्रूफ बघणार आहोत, सोल्युशन बघणार आहोत प्रूफचं. इन अ ट्रायंगल XDE, PQ is a parallel to DE या ठिकाणी दिलेलं आहे ना, म्हणजे याच्या पुढे बॉक्स दिलेला आहे. आपल्याला ही माहिती ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे इथं काय तुमचा शब्द गिवन काय येणार विद्यार्थी मित्रांनो गिवन येणार. ओके, या ठिकाणी XDE हा जो ट्रायंगल आहे XDE त्याच्यामध्ये PQ इज अ पॅरलल टू काय दिलेला आहे DE, म्हणून इथं XP आपण काय येणार PD. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये आपण काय लिहितो PD. देन XQ अपॉन QE म्हणजे इथं काय येणार विद्यार्थी मित्रांनो XQ अपॉन
काय येणार क्यू. ओके, त्याला फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम या ठिकाणी दिलेला आहे. देन सेकंड ट्रायंगल आहे XEF. या ठिकाणी परत आपल्याला BPT थेरमचाच यूज करायचा आहे, जसं आपण इथं केलं होतं XP/PD. असं या ठिकाणी येणार XQ अपॉन येणार QE. ओके, देन इज इक्वल टू XR अपॉन येणार RF बाय या ठिकाणी येणार बाय BPT थेरम, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता इथे जर आपण विचार केला तर XQ अपॉन QE आणि XQ अपॉन QE या ठिकाणी सारखं आहे. उरलेलं काय होते मित्रांनो, या ठिकाणी XP अपॉन PD देन इज इक्वल टू XR अपॉन RE या ठिकाणी उरलेलं आहे. आणि फ्रॉम द फर्स्ट अँड सेकंड इक्वेशननुसार आपण त्या ठिकाणी ते राईट केलेलं आहे. आकृतीमध्ये जर पाहिलं तर XP अपॉन PD देन XR इज इक्वल टू XR अपॉन काय RF. म्हणजे देअरफॉर सेगमेंट PR इज अ पॅरलल टू सेगमेंट DF है ना. अशा पद्धतीने आपण ते पॅरलल या ठिकाणी दाखवलेलं आहे. छानपैकी ॲक्टिव्हिटी आपण लिहिलेली आहे आणि रिझन इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, कन्व्हर्स ऑफ द BPT थेरम. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी सोल्युशन लिहू शकता. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की 10वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.